समाचार अब तक, सत्य का साहस। सभा निवडणूक 2024 अनुषंगाने लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन बाबत रूट मार्च घेण्यात आला। रूट मार्च पोलीस ठाणे लकडगंज, सुनील हॉटेल चौक, सतरंजीपुरा, बडी मस्जिद, जुना मोटर स्टँड, बालाजी मंदिर, गंगा जमुना सिमेंट रोड, आजमशाह चौक, जुनी मंगळवारी, गुजरी चौक, स्वीपर कॉलनी, गंगाबाई घाट चौक, धम्मक बौद्ध विहार, पिंटू सावजी ढाबा, टेलिफोन एक्सचेंज चौक, बिग विंग ह्युंडाई नीरा हॉस्पिटल, बेटा कॉलनी ते परत पोलीस स्टेशन लकडगंज येथे येऊन समाप्त झाली। सदर रूट मार्च मध्ये पोलीस ठाणे लकडगंज येथून 3 अधिकारी, 24 अंमलदार BSF, 8 अधिकारी व 37 अंमलदार CRPF, 4 अधिकारी, 49 कर्मचारी असे एकूण 15 अधिकारी, 110 कर्मचारी हजर होते। तसेच सहपोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या सभेच्या आयोजनादरम्यान सामुदायिक एकोपा व शांतता प्रस्थापित करणे व अवैध धंद्याचे उच्चाटन तसेच येणारी लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने व उद्देशाने पोलीस स्टेशन लकडगंज हद्दीत सतरंजीपुरा मोठी मस्जिद परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले। सभेमध्ये 17 ते 20 पुरुष, वृद्ध, मुलं, प्रतिष्ठित नागरिक सहभागी होते। त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती घेण्यात आली। तसेच त्यांना काही सूचना देण्यात आल्या। अनुचित किंवा संशयास्पद घटना घडत असल्यास पोलिसांना 112 किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित माहिती देण्यात यावी। सदर सभेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपनीय शाखेचे अंमलदार यांनी स्वतःचे खासगी मोबाईल नंबर नागरिकांना दिले व कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य होत असल्यास ताबडतोब आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावे अशी नागरिकांना विनंती करण्यात आली।